नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू झाली आहे. तर या योजनेअंतर्गत 65 वर्षे वय असणारे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक तर यांना 3,000 रुपये एक रकमी लाभ हा दिला जाणार आहे. आधार संलग्न बँक खात्यामध्ये सदरचे अनुदान जे कॅन्डिडेट अर्ज करतील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर या योजनेअंतर्गत पाहू शकता की वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्य साधने खरेदी करता 3,000 रुपये इतका लाभ जमा केले जाणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, नॅशनलाइज बँकेचं पासबुक, पासपोर्ट आकारचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्याकरता अर्जाचा नमुना आहे. येथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवायचा आहे. अर्जाचा अनुक्रमांक तुम्हाला टाकायचा नाही. त्यानंतर अर्जाचे संपूर्ण नाव, अर्जाचा पत्राचा पत्ता, त्यानंतर मोबाईल क्रमांक, अर्जाचा जन्मदिनांक, आधार क्रमांक, अर्जाचे जेंडर, लिंग म्हणजे स्त्री पुरुष यापैकी एक लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराची जात, पोटजात व प्रवर्ग, त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, त्यानंतर रेशन कार्ड जे आहे तर यांच्यामध्ये BPL असेल त्याची झेरॉक्स जोडलेली आहे. तसेच जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL, रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा, राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा. जर काही तुम्हाला या संदर्भात जर लाभ मिळत असेल त्याचा त्या योजनेचं नाव लिहायचं आहे आणि सोबत त्याचा पुरावा देखील जोडायचा आहे. संपूर्ण तुमची स्वाक्षरी करून तुमचं नाव लिहायचं आहे. तर अशा प्रकारे सदरचा अर्ज तुम्हाला करायचा आहे. याचबरोबर स्वयंघोषणापत्र देखील देण्यात आलेलं आहे. तुमचं नाव लिहायचं आहे, वय, वर्ष, त्यानंतर व्यवसाय, राहणार, तालुका आणि जिल्हा, संपूर्ण माहिती लिहून मी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. उपकरणाचं नाव टाकायचं आहे आणि अशा प्रकारे स्वयंघोषणापत्र येथे तुम्हाला सही करायची आहे आणि दिनांक आणि ठिकाण याची संपूर्ण माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे हे स्वयंघोषणापत्र आणि त्यानंतर हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे. आवश्यक ती कागदपत्रे घेऊन तुमच्या जिल्ह्याच्या असणाऱ्या समाज कल्याण विभागामध्ये संपर्क साधायचा आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे. इतरांपर्यंत नक्की शेअर करा.